हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे बनवली आहे गुळाची आणि गव्हाच्या भरड्याची लापशी आणि ही कुकरमध्ये बनवली आहे। आता हे मी तुम्हाला मिक्स करून दाखवते। तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित की कुकरमध्ये बनवून सुद्धा अगदी मोकळी झालेली आहे, म्हणजे अजिबात चिकट नाही झाली, अगदी मोकळी शीतनशीत मोकळा झालाय आणि तितकीच मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे। तर तुम्हाला गोड पण खायचं आहे आणि हेल्दी पण पाहिजे तर ही डिश अगदी परफेक्ट आहे आणि खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक भांडं भरून लापशीचा भरडा घेतलेला आहे। हा मार्केटमध्ये जाड आणि बारीक अशा स्वरूपात मिळतो, तर मी इथे बारीक भरडा असतो तो घेतलेला आहे, त्याने लापशी खूप छान होते। आता त्याच भांड्याने मी इथे शीग लावून गूळ घेतलेला आहे। तुम्ही हवं तर गूळ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी इथे गूळ थोडासा जास्त घेतलाय। पण वेलची पूड टाकून घेऊया। हे मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली होती, साधारण 1 चमचा, आणि 1 चमचा इथे मी सुंठपूड टाकलेली आहे। सुंठपुडीने खूप छान असा फ्लेवर येतो लापशीला। आता यामध्ये मी 2 चमचे गावरान तूप टाकून घेत आहे आणि खूप छान असा तुपाचा फ्लेवर या लापशीला येतो आणि लापशी मस्त अशी लागते। आता हे छान मी मिक्स करून घेतलंय। आता याला आपल्याला झाकण लावून साधारण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि ही लापशी मी अगदी लो गॅसवर शिजवून घेणार आहे। आता मी याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात। आता हे तुम्हाला मी पूर्ण कुकरची हवा मी जाऊ दिली आणि त्यानंतर हा कुकर मी तुम्हाला आता इथे उघडून दाखवते। तर तुम्ही पाहू शकाल इथे आपली लापशी इथे शिजलेली आहे आणि अगदी सुटसुटीत झालेली आहे। आता मी पुन्हा 15 मिनिटांसाठी याला असंच झाकण लावून ठेवणार आहे कुकरला, म्हणजे मी गॅस चालू करणार नाही आहे, मी असंच याला थंड होऊ देणार आहे। झाकण लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर सर्व करायची आहे। आता हे मी छान मिक्स करून घेते आणि झाकण लावून 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहे आणि त्यानंतरच लापशी आपण सर्व करून घेणार आहोत। साधारण तुम्ही 5 तासानंतर ही लापशी खाल्ली तर खूप चवीला छान लागते, म्हणजे ती छान मुरली गेली की खूप सुंदर अशी टेस्ट लागते। तर इथे मी ही लापशी सर्व करून घेत आहे साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर। खूप टेस्टी आणि हेल्दी डिश आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।